Hi everyone, good morning. Welcome to our new vlog. Good morning. Good morning, Q. झोपी झाली बेटा? झोपी झाली सोनूची? हो. अरे बापरे. असं आलंच द्यायचंय. असं आलंच द्यायचंय दीदीला. चला उठा आता. झोपी झालीये बाळाची. आणि मी इथे भाजी निवडते. क्यूला खाली टाकलंय. तिला टीव्हीला गाणे लावून दिलेत आणि तिला इथं खाली टाकलंय. तिची मस्ती बघा कशी चालली तर. तिच्या अंगावर टाकलं होतं तेही तिने काढून टाकलेलं आहे. आणि तिला मस्ती करायची. तिला मोबाईल दिसला का लगेच शांत होऊन जाते. खाली सरकून हळूहळू आता गादीच्या खाली जायचंय तिला. शर्यत रे आपली. त्या अंगावरचं ब्लँकेट पण काढून टाकलंय. परत तिच्या अंगावर टाकलंय. आता परत ती थोड्या वेळात काढून टाकेल. आणि फ्रेंड्स, आपली भाजी पण झालेली आहे. आता आपण क्यूच्या डॅडाचा टिफिन भरून घेऊया. क्यूचा डॅडा यावरतोय. क्यूच्या डॅडाचा टिफिन भरून झालेला आहे. आपलं रेझिन आर्टचं काम चालू आहे. क्यू झोपली आणि क्यूचा डॅडा ऑफिसला गेलाय. त्याच्यामुळे मग म्हटलं निवांत वेळेत आता हे पूर्ण करून घेऊ. याची आपल्याला ऑर्डर आहे, तर आपल्याला त्या ऑर्डरचं बनवून द्यायचं आहे. याची फर्स्ट लेअर लावून झालेली आहे. आता यात आपण लाईट वगैरे टाकणार आहोत. ते मी तुम्हाला झाल्यानंतर दाखवतेच. यात मी लाईट्स वगैरे टाकून घेतलाय आणि सेकंड लेअरही लावून झालेली आहे. तुम्ही बघू शकतात किती छान दिसतंय ते. आणि ते आता फायनली मोल्ड मधून जेव्हा काढेल तेव्हा मी तुम्हाला त्याचा फायनल एक लुक दाखवेलच.
किऊची झोप झालेली आहे आता, ती उठलेली आहे, ती खेळते आता. किऊ तर चाललंय खेळणं. हो ना बेटा. खेळून झालं होतं आणि आता रडत होती, कारण तिचं म्हणणं होतं की मला उचलून घे. तर मग मी तिला उचलून हॉलमध्ये घेऊन आली आणि तिला झोक्यावर बसवलं. झोक्यावर बघा किती शांत बसली, मग रडायचं नाही, बिलकुल काहीच नाही. मग मस्त झोक्यावर बसून खेळायचं होतं. आणि मला गावात जायचं आहे, त्यामुळे मी तिला झोक्यावर बसवलं. ते मी आवरत पण आहे, तयारी करत आहे. रेझिनच्या वस्तू आणायच्या आहे, थोड्या रेझिनचे फोटो प्रिंट वगैरे घ्यायचे आहेत. परत रेझिन संपलंय आपलं, तेही आणायचं आहे गावातून. तर दाखवते मी तुम्हाला गावात गेल्यानंतर. दीदी तोपर्यंत ती बघा कशी खेळते. जगा खेळती. आता आपण गावात आलेलो आहोत. फोटोची प्रिंट वगैरे घेऊन झाली आहे आणि रेझिन वगैरे घेऊन झालेलं आहे. आता म्हटलं मला थोडंसं काहीतरी पाणीपुरी वगैरे खायची आहे, तर तिकडे जाऊया. आता आपण नेहरू गार्डनच्या इथे आलेलो आहोत, शौकीन पाणीपुरीच्या इथे. तिथे मला चीज शेवपुरी खायची आहे. ती गर्दी खूप असते, बघू शकता. आपण पोहोचलेलो आहोत आता शौकीनला. प्लेट्स लावत आहेत आता. आता आपली चीज शेवपुरी तयार होत आहे. चीज बघा किती क्वांटिटी मध्ये टाकतात ते. आपलं खाऊन झालेलं आहे. आता आपण निघतो घरी जाण्यासाठी. हे सगळे शालीमार नेहरू गार्डनचे सगळे गाडी लागलेले असतात. चायनीज वगैरे, पाणीपुरी वगैरे, पावभाजी, दाबेली वगैरे, नूडल्स वगैरे, सगळं आईस्क्रीम सर्वच असतं इथे. आणि हे आहे आपलं शालीमार. आता आपण घरी चाललोय. भेटूया घरी गेल्यानंतर. आणि घरी पोहोचलेलो आहोत. किऊ पूर्ण वेळ झोपलेलीच. घरी आल्यानंतर किऊ अजून झोपलेलीच आहे. घरी आलो, किऊ तर झोपलेलीच होती. किऊचा डाडाही जेवण करून झोपला. आणि मग मी म्हटलं माझं रेझिनचं काम, दुसरी ऑर्डर आहे तर ती पूर्ण करून घेऊ. तर तेच करत मी बसली आहे. त्याची आता मी फर्स्ट लेअर लावून घेत आहे. बाकी जसं जसं होईल तसं तुम्हाला मी दाखवतेच पुढे. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आणि आम्ही टेरेसवर आलेलो आहोत. मी पिलूला घेऊन वरती आली आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हात तिला आणत राहतो ना, तिला घेऊन वरती बसली आहे. सोनू
संडे त्याच्यामुळे निवांत वरती येऊन बसलोय, कारण इतर वेळेस क्यूच्या डॅडालाही ऑफिसला जायचं राहतं आणि टिफिन करायचा राहतो, त्याच्यामुळं मग इतका वेळ काही जमत नाही. संडे असल्यामुळे मग निवांत वेळ आहे, त्याच्यामुळे म्हटलं आज मग थोडंसं शूट करू. आज संडे आहे त्यामुळे हेअर वॉश केले आहेत आणि क्यूचा डॅडा आता माझे हेअर वॉश झालेलं आहे, त्याच्यामुळे हेअर ड्राय करून देत आहे. त्यानंतर आपल्याला जायचं आहे थोडंसं बाहेर. बाहेर जाताना भेटूयात आपण. आणि चला तर फ्रेंड्स, आपण चाललो आहोत गेटवेला, तिथे इंडोर हाऊस एक्सपोर्टचं एक्झिबिशन आहे. आपण पोहोचलेलो आहोत आता हॉटेल गेटवेला. गाडी पार्क करून घेऊया. गाडी पार्क करून झालेली आहे, आपण आता आतमध्ये जाऊया. आतला व्ह्यू बघा किती छान आहे, सगळीकडे ग्रीनरी आहे. तुफान गर्दी आहे. गेटवेचीच आहे. जसं की फ्रेंड्स तुम्ही बघितलं असेल, आपण तिथे किती गर्दी होती. त्या गर्दीमध्ये सगळे कपड्यांचे गंज घालून ठेवलेले आहे. तिथे काहीच घेण्यासारखं नव्हतं, सगळे जुने कपडे सारखे वाटत होते आणि रेट पण खूप काहीच्या काही होते, त्याच्यामुळे मी काहीच घेतलं नाही. मला एक हुडी आवडली होती, पण ती पण प्रॉपर नव्हती आणि सगळे कपडे जुने दिसत होते, त्याच्यामुळे मग म्हटलं काही नको घे. आणि आता तिथे समोरच पांडवलेणी म्हणजे बुद्धलेणी आहे, त्यांनी म्हटलं खूप दिवसापासून इच्छा होती की क्यूला मला तिथे घेऊन जायचं आहे. मी फायनली आपण पांडवलेणी बुद्धलेणी इथे आलेलो आहे. मध्ये गेल्यावर काय काय होतं ते दाखवतेच मी तुम्हाला. आज संडे, आज गर्दी असेल. राना उसी में रहता है. वरती गर्दी भरपूर आहे बा. बारीक बारीक दिसत आहे ना. दीदी येता तू. आता आतमध्ये आपण वंदन करून घेऊया आणि मग भेटूया. चला तर फ्रेंड्स, आपण आता पांडवलेणीवरून निघालेलो आहोत. आणि फ्रेंड्स, आम्ही आता घरी आलेलो आहोत. आता थोडासा आराम करूया.
मग भेटूया. क्यूचा डॅडा आराम करत होता आणि क्यू आराम करत, त्यामुळे मी माझं रेझिनचं काम पूर्ण करून घेतलं. एक पॅक करायचं होतं आणि दुसऱ्याची याची लाईट टाकून लेअर लावायची होती, तर तेही आता मी करून घेतलेलं आहे. कारण त्यानंतर आपल्याला जायचं होतं बाहेर. म्हटलं आधी हे काम करून घेऊया, नंतर वेळ भेटणार नाही. आणि चला तर फ्रेंड्स, आता आपण चाललोय KFC खाण्यासाठी. मला KFC खायचं आहे, चिकन. तर आता मी चालली KFCचं चिकन खाण्यासाठी. तिथे गेल्यावर दाखवते तुम्हाला. आणि हे आहे आपलं कॉलेज रोड आणि तो एक शोरमा वगैरे आहे. पुढे आहे आता KFC पिझ्झा हट. KFC नवीन खुललं का काय तिथं आलेलं आहे KFC. आता आतमध्ये जाऊन भेटूया आपण. आणि मी ऑर्डर दिलेली आहे पेरी पेरी चिकन स्ट्रीट बकेट विथ 2 डिप्स. माझी ऑर्डर आलेली आहे आणि ती सेल्फ सर्व्हिस आहे. माझं खाऊन झालेलं आहे आणि क्यूची झोप झालेली आहे. माझं खाऊपर्यंत क्यू मस्त तिच्या डॅडाकडे गप मांडीवर झोपून होती. काय काय खाल्लं सोनू मम्माने? सगळं खाऊन घेतलं मम्माने, मग उठली तू. आता आपण आलेलो आहोत फर्स्ट क्रायच्या शॉपला. क्यूसाठी कॅरी बेल्ट घ्यायचा आहे, पण इथे ऑफर्स अवेलेबल नाही आहेत. ऑनलाईन ऑफर्स आहेत, त्यामुळे ऑनलाईन परचेस करणार आहोत आपण. आता आपण चाललो घरी. जाऊन जास्त काही स्वयंपाक वगैरे करायचं नाही आहे. मला फक्त डोसे वगैरे बनवायचे आणि तुपाची चटणी वगैरे सर्व तेच खाऊन घेऊया. चला तर फ्रेंड्स, आता आम्ही घरी आलेलो आहोत. चेंज वगैरे करून झालेला आहे आणि की हो म्हणते. ओह, आजचा ब्लॉग आपण येथेच एंड करूया. आणि आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला बाय.